संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रस्त्यांची जी भीषण अवस्था झालेली आहे ना, या गोष्टीला खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गोष्टीला यांनी गांभीर्यानं आज घेणं गरजेचं आहे. कालचा अपघात बघितला आपण. एक चिमुरडा मुलगा आहे विलासा, त्याच्या वडिलांबरोबर बाईकवर चाललेला होता. जात असताना रस्त्यामध्ये खड्डा आला म्हणून ती बाईक पडली आणि शेजारी जाणारा ट्रक त्याच्या अंगावरनं गेला. जागेवर त्या लेकराचा मृत्यू झाला. अशा प्रकारचे रस्त्यांची अवस्था आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. पण आमच्या मुख्यमंत्र्यांनाही शरम वाटत नाही, उपमुख्यमंत्र्यांना शरम वाटत नाही, आणि जे काही मंत्री आहेत, सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील, रस्त्याचा विभाग ज्याच्याकडे असेल, हे सगळे निर्लज्ज झालेले आहेत. ह्यांना जरा देखील शरम वाटत नाही. इतक्या वर्षांपासून हे लोक या पदांवरती बसलेले आहेत, पण महाराष्ट्रातले रस्ते, महाराष्ट्रातले मूलभूत प्रश्न हे सोडवले गेले पाहिजे याच्याकडे यांचा भर नाही. ह्यांचं लक्ष कुठे? ह्याचे आमदार फोड, त्याचे खासदार फोड, स्वतःची राजकीय गणित जुळवण्यामध्ये फक्त ह्यांचा कल असतो, ह्यांचं लक्ष असतं. कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करा की बाबा, महाराष्ट्राच्या जनतेला रोज कुठच्या कुठच्या समस्यांना सामोरं जावं लागते, काय काय अडचणी येत आहेत. रस्त्यांना इतके खड्डे आहेत की 5 मिनिटाचा रस्ता पार करण्यासाठी 15-15, 20-20 मिनिटं निघून जातात. त्याच्यामुळे ट्रॅफिक होते, ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये अडकतात. आता त्या ॲम्ब्युलन्समध्ये जर एखादा समजा सिरियस पेशंट असेल, त्याला वेळेत हॉस्पिटलला पोहोचायचं असेल तर पोहोचता येत नाही. ही अवस्था आज महाराष्ट्राची करून ठेवलेली आहे तुम्ही. बरं, मी काय आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनाच दोष देत नाहीये, सगळे ह्याला जबाबदार आहेत. सगळे आतापर्यंतचे जेवढे मुख्यमंत्री आहेत सगळे जबाबदार आहेत त्याला. हा देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 साली. त्याच्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं ते 1 मे 1960 साली. आज 2026 सुरू आहे. इतक्या वर्षांमध्ये ह्यांना आपल्या मूलभूत प्रश्न सुद्धा सोडवता आलेले नाहीत. मग मला प्रश्न पडतो की 5-5 वर्ष यांच्या हातामध्ये देऊन हे लोक काय नक्की करत असतात? त्या विधान भवनामध्ये बसून किंवा पदांवरती बसून ह्यांना जो निधी मिळतो तो निधी नक्की कुठे खर्च होतो? हा मोठा प्रश्न. आता मागे एक डेटा आला होता की मुख्यमंत्री निवासमध्ये, वर्षा निवासस्थानी खाण्यापिण्याचा खर्च किती? कोट्यावधींमध्ये वर्षभराचा खर्च, चहा पाण्याचा खर्च. माझं काय म्हणणं आहे, तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभो. तुम्ही त्या पदावरती बसलेले आहात ना, तर लोकांचे प्रश्न सोडवा. रस्ते नीट करा, महाराष्ट्रातले इन्फ्रास्ट्रक्चरवरती भर द्या. महाराष्ट्रामध्ये आज ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागांमध्ये असेल, लोकांना नीट रस्ते भेटत नाहीये. खड्ड्यांनी भरलेले रस्ते सगळे. अशी सगळी परिस्थिती आहे. आता मागे 10-15 दिवसापूर्वी त्या शाळकरी मुलींनी व्हिडिओ बनवला उपहासात्मक. एकीने हातामध्ये छत्री घेतली, तिचा माईक बनवला, एकीने हातामध्ये बॉटल घेतली, तिचा माईक बनवला, आणि अशा प्रकारे त्यांनी व्हिडिओ बनवला. तेव्हा प्रशासनाला जाग आली आणि तो रस्ता बनवला. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ती परिस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. ह्याला जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार आपले राज्यकर्ते, निर्लज्ज राज्यकर्ते. ह्यांच्या गाड्या राज्यभर फिरतात. जिथे मंत्री जाणार तिथला रस्ता रातोरात बनवला जातो, तोही तात्पुरता. 1-2 महिनेही तो रस्ता टिकत नाही. अशी सगळी आपल्याकडे कामाची गुणवत्ता असते. या सगळ्यांना माझी आज मुख्यमंत्र्यांना हात जोडून नम्र विनंती, उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. महाराष्ट्रातले जेवढे आमदार आहेत, जेवढे नगरसेवक आहेत, जेवढे सरपंच आहेत, या सगळ्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की महाराष्ट्रातले रस्ते तुम्ही सुधारा. तुमच्यामुळे लोकांना त्रास होतोय. ॲम्ब्युलन्स रस्त्यांमध्ये अडकते, ट्रॅफिक होते, त्यांना वेळेवरती हॉस्पिटलला जाता येत नाही. लोकांना रस्त्यांवरनं नीट जाता येता यावं हा त्यांचा अधिकार आहे. तर टॅक्स भरतात लोक. त्या टॅक्सच्या बदले जर तुम्ही त्यांना रस्ते देऊ शकत नसाल, त्या पदावरती बसण्याची तुमची लायकी नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. लोकांनी तुमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो विश्वास त्याला तडा जाऊ देऊ नका. महाराष्ट्रातले रस्त्यांवरती फोकस करा, रस्ते नीट सुधारा. आणि नसेल जमत, खुशाल राजीनामा द्या, बाजूला व्हा, इतरांना संधी द्या. पण थोडी लाज वाटू द्या, थोडीशी लाज वाटू द्या. तुमच्या कारभारामध्ये रस्त्यांची काय अवस्था आहे, थोडीशी लाज वाटू द्या आणि कामं करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.